उत्तर भारतामधील अनेक राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातला रेड अलर्ट या संदर्भात देण्यात आलाय आणि राजस्थानमध्ये काल उष्णतेमुळे 8 जणांचा मृत्यू झाला होता। बाडमेरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान 48.8 अंशांवर पोहोचलंय आणि भारत पाकिस्तान सीमेवर तापमान 53 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण पाहिलं की काल 8 जणांचा मृत्यू झाला। राज्यामध्ये अजूनही अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा जाणवत आहेत। काय खबरदारी घेण्यात आलेली आहे शासनाकडून? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर देशासह राज्यात देखील उष्णतेच्या लाटेची तीव्रता जी आहे ती पुढचे काही दिवस आणखी पाहायला मिळणार आहे। हवामान खात्याने तसा अंदाज जो आहे तो देखील वर्तवलेला आहे। देशभरात उष्णतेच्या लाट जी आहे त्यासाठी रेड अलर्ट अनेक राज्यांना देखील देण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर राजस्थान असेल, पंजाब असेल, दिल्ली असेल, असे अनेक राज्य जे आहेत त्यांना हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राजस्थानमध्ये देखील काल 8 जणांचा उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आलेली आहे। तर राज्यात देखील अनेक उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झालेले आहे। तर सगळ्यात उष्ण रात्र म्हणून देखील कालची रात्र जी आहे त्याची नोंद हवामान खात्याने केलेली आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढील काही दिवस दिवसभर आपल्याला उष्णतेची लाट आणि त्यानंतर दुपारनंतर अवकाळी पावसाचा फटका देखील गेल्या या 10 दिवसात आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। तो तसाच जे आहे पुढील काही दिवस देखील असणार असल्याचं हवामान खात्याने वर्तवलेलं आहे। अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता, अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा ज्या आहेत त्या देखील असणार आहेत असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना हवामान खात्याने आपल्या वेळोवेळी जे आहे ते मुबलक पाणी पिण्याचं आवाहन केले। त्याचबरोबर दुपारच्या वेळेस घराबाहेर विनाकारण जाण्यासाठी टाळण्याचं आवाहन जे आहे ते हवामान खात्याने केलेलं आहे। गरज असेल, महत्त्वपूर्ण काम असेल तेव्हाच बाहेर जावं असं जे आहे ते हवामान खात्याने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे जर उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर गरज नसल्यास घराबाहेर पडायचं नाहीये। त्याचबरोबर पाणी जे आहे ते मुबलक प्यायचं, असे काही गाईडलाईन्स जे आहेत त्या देखील जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच उष्णतेची लाट येत्या काही दिवस अशीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सावधगिरी जी आहे ते प्रत्येकाने बाळगायला हवी। श्रद्धा, नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा जाणवतात, त्यामुळे शासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेलं आहे। काही राज्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय आणि त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। धनंजय, धन्यवाद।